धुळ्यातील गुरुद्वारा हिंसाचार आणि अडवणूक प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी रणबीर सिंग सुखदेव सिंग खालसा याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। धुळे पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीच्या गुरुद्वारातील निवासातून मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे आणि मॅगझिन जप्त करण्यात आले। या प्रकरणी त्याच्यावर शस्त्र अधिनियमांतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे जिल्ह्याच्या गुरुद्वाराच्या हिंसाचारासंबंधी आपण 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यातील एका गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण आरोपी रणबीर खालसा याच्या घरजडतीमध्ये आपण केली असता त्याच्यामध्ये आपल्याला 8 SLRच्या साधर्म्य दाखवणारे काही राऊंड्स मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला 35 हे 9mm राऊंड्स आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि 2 देशी बनावटीच्या मॅगझिन्स आपल्याला मिळालेल्या आहेत। त्या अनुषंगाने काल धुळे शहर पोलीस स्टेशन येथे आपण नव्याने 325 आर्म्स ॲक्ट हा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी रणबीर खालसा हा सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे। त्याला लवकरच आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत। त्याचप्रमाणे गुरुद्वारामध्ये इतर लोकांना अडवणूक करणे यासाठी देखील आपण एक गुन्हा 3/26 धुळे शहरमध्ये आपण दाखल करण्यात आला होता। तर त्याच्यामध्ये काल नवीन 299 BNS कलम हे देखील ॲड करण्यात आलेले आहे आणि त्याची देखील कारवाई आपण याच्यामध्ये करणार आहोत। 5 जानेवारी रोजी घडलेल्या हिंसाचार प्रकरणी रणबीर सिंग खालसा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। पोलिसांनी त्याच्या गुरुद्वारातील घराची झडती घेतली असता पोलिसांना धक्कादायक पुरावे मिळाले। यामध्ये 8 जिवंत गोळ्या, 35 जिवंत पिस्तूल काडतुसे, 2 रिकामे मॅगझिन असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या बेकायदेशीर शस्त्र साठ्या प्रकरणी आरोपीवर नवीन गुन्हा नोंदवण्यात आला। या गुन्ह्यात तपास करण्यासाठी त्याला पुन्हा अटक करण्यात येणार आहे।